नमस्कार मित्रांनो. मृत्यूपत्र म्हणजे जो व्यक्ती मरणार असतो त्याची ती शेवटची इच्छा असते आणि आपल्या देशामध्ये मरणाऱ्या व्यक्तीच्या शेवटच्या इच्छेला खूप महत्त्व दिले जाते. मृत्यूपत्र हे कायद्याने रजिस्टर असणे गरजेचे नाही, तसेच ते टाईप असणे देखील गरजेचे नाही किंवा ते कोणत्या स्टॅम्पवर लिहिलेले असणे देखील गरजेचे नाही. ते साध्या कागदावर जरी लिहिलेले असले तरी ते कायद्याने मानले जाते. मृत्यूपत्र हे 2 साक्षीदारांसमक्ष केले असले पाहिजे. तसेच त्या मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्याची सही असली पाहिजे. मृत्यूपत्राला जास्त अटी शर्ती नसल्यामुळे त्याचा गैरवापर करणारे देखील जास्त आहेत. असे लोक मरणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना डावलून स्वतः त्या मरणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीवर स्वतःचा हक्क सांगतात. अशा वेळेस ते वारस मृत्यूपत्र चॅलेंज करू शकतात का? त्यांना कायदेशीर पर्याय असतो का? तर हो, त्यांना नक्कीच कायदेशीर पर्याय असतो आणि ते मृत्यूपत्र देखील चॅलेंज करू शकतात. कोणत्या आधारावर आपण मृत्यूपत्र चॅलेंज करू शकतो याचविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की जर मृत्यूपत्र हे रजिस्टर असेल तर ते चॅलेंज केले जाऊ शकत नाही. पण मृत्यूपत्र रजिस्टर असले काय किंवा नसले काय तरी देखील ते चॅलेंज केले जाऊ शकते. रजिस्टर मृत्यूपत्र केले आणि त्याच्यानंतर दुसरे मृत्यूपत्र केले आणि दुसरे केलेले मृत्यूपत्र जरी रजिस्टर केलेले नसेल तरी देखील ते दुसरे केलेले मृत्यूपत्र कायद्याने मान्य असते. केलेले मृत्यूपत्र हे मरणाऱ्या व्यक्तीने त्याच्या स्वतंत्र इच्छेने केलेले असले पाहिजे. जर त्याने केलेले मृत्यूपत्र हे त्याच्या स्वतःच्या इच्छेने केलेले नसेल तर ते कायद्याने मान्य नसते. उदाहरणार्थ, जर मृत्यूपत्र हे जबरदस्तीने त्याच्या इच्छेविरुद्ध करून घेतले आणि तसे कोर्टात साबित केले तर ते केलेले मृत्यूपत्र रद्द होते. केलेले मृत्यूपत्र हे जबरदस्तीने केले आहे हे दाखवण्यासाठी मृत्यूपत्रावरील साक्षीदार कोण आहेत हे पाहिले पाहिजे. तसेच मृत्यूपत्र करून देताना काय परिस्थिती होती हे कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. म्हणजे मृत्यूपत्र करताना मृत्यूपत्र करणाऱ्याला पैशाची गरज होती आणि त्याने मृत्यूपत्राने ज्याला प्रॉपर्टी दिली आहे त्याच्याकडून पैसे घेतलेले होते हे कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. किंवा करून घेणाऱ्याने त्याच्याकडून ते दमकवून करून घेतलेले आहे. मृत्यूपत्र करणारा अडाणी आहे, त्याला वाचता लिहिता येत नाही किंवा जे मृत्यूपत्रावर साक्षीदार आहेत ते मृत्यूपत्र करणाऱ्याचे ओळखीचे नाहीत किंवा ओळखीचे असले तरी त्याचे संबंध त्या साक्षीदारांसोबत चांगले नव्हते असे कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. तसेच मृत्यूपत्र हे जास्त पानाचे असेल तर अशा वेळेस मृत्यूपत्राच्या केवळ शेवटच्या पानावरती मृत्यूपत्र करणाऱ्याची सही असते. अशा वेळेस कोर्टाला हे दाखवलं पाहिजे की अगोदरची जी पाने आहेत ती पाने बदलली गेली आहेत आणि त्या पानांमध्ये तुमचे नाव होते ते बदलले आहे हे दाखवून कोर्टाला दिले पाहिजे. तसेच मृत्यूपत्रासोबत जर योग्य डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट जोडले नसेल तर अशा वेळेस कोर्टाला दाखवून दिले पाहिजे की मृत्यूपत्र करताना मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक व मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. त्याचा फायदा घेऊन मृत्यूपत्र त्याच्याकडून करवून घेतले आहे. तसेच जर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला चष्मा असेल तर त्याला व्यवस्थित दिसत नव्हते असे कोर्टाला पटवून दिले पाहिजे. मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलेले आहे हे देखील महत्त्वाचे आहे. मृत्यूपत्र करताना जर मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याची प्रॉपर्टी वारसापैकी एका व्यक्तीला दिली असेल आणि त्यामध्ये म्हटलं नसेल की बाकीच्या व्यक्तींना मला काही द्यायचे नाही, अशा वेळेस देखील मृत्यूपत्राविषयी डाऊट निर्माण होतो आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तसेच कोर्टाला हेही दाखवून दिले पाहिजे की बाकीच्या वारसांसोबत मृत्यूपत्र करणाऱ्याचे अगोदर कोणतेही भांडण नव्हते किंवा त्याने कुठेही कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या नव्हत्या. याच्यावरून हे स्पष्ट होते की मृत्यूपत्र करणारा मृत्यूपत्र करताना बाकीच्या वारसांसोबत वाद नसताना फक्त एकाच्याच नावावर मृत्यूपत्राने संपत्ती देणार नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोर्टाने वाद नसताना मृत्यूपत्रातून नाव वगळले असतील तर असे मृत्यूपत्र रद्द केले आहेत. मृत्यूपत्रामधून प्रॉपर्टी वगळल्या असतील अशा वेळेस देखील मृत्यूपत्राविषयी डाऊट निर्माण होतो. म्हणजे समजा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला 5 प्रॉपर्टी असतील आणि त्यातील फक्त 2 प्रॉपर्टीविषयी मृत्यूपत्र केले असेल आणि बाकीच्या प्रॉपर्टीविषयी मृत्यूपत्रामध्ये काही लिहिलं नसेल तर अशा वेळेस ते केलेले मृत्यूपत्र हे खोटे आहे हे साबित केले जाऊ शकते.
कारण मृत्यूपत्र करणारा व्यक्ती मृत्यूपत्र करायचे असेल तर त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीचे करतो. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीची काळजी असते आणि तो मरणार आहे याची जाणीव असताना तो त्याच्या प्रॉपर्टीविषयी लापरवाह असू शकत नाही. तसेच मृत्यूपत्र हे कोठे टाईप केलेले आहे हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण मृत्यूपत्र ज्या ठिकाणी टाईप केलेले आहे त्या ठिकाणी मृत्यूपत्र टाईप करताना ज्याला प्रॉपर्टी द्यायची आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होता हे कोर्टाला साबित केले तर अशा वेळेस देखील ते केलेले मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या म्हणण्यानुसार केलेले नाही हे आपण कोर्टाला दाखवून देऊ शकतो आणि मृत्यूपत्र रद्द करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जर मृत्यूपत्रातून तुमचे नाव वगळले असेल पण तुमचे नाव वगळण्यामागे कोणतेही कारण नाही हे कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. म्हणजे समजा तुमचे नाव मृत्यूपत्रातील प्रॉपर्टीमधून वगळले असेल परंतु तुम्ही आणि मृत्यूपत्र करणार याच्यामध्ये कोणताही वाद नसेल, मृत्यूपत्र करणाऱ्याचे तुमच्यावरती प्रेम असेल आणि कोणताही वाद नसताना म्हणजेच कोणतेही कारण नसताना तुमचे नाव वगळले असेल तर ते केलेले मृत्यूपत्र हे डुप्लिकेट असू शकते असा डाऊट निर्माण होतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. अशा प्रकारे खोटे मृत्यूपत्र केले तर आपण ते कसे चुकीचे आहे हे दाखवून ते मृत्यूपत्र रद्द करून घेऊ शकतो. जर तुम्हाला मृत्यूपत्राविषयी आणखीन तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.